दत्तगुरू मित्रांनो, आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हणून ओळखलं जातं. कारण आपल्या देशात गल्लीबोळात, चौकात, नदीघाटावर मंदिरांची नगरी वसलेली दिसते. या मंदिरांमुळेच आपल्या देशाला प्राचीनता लाभली आहे. आपल्या देशात गुरु दत्तात्रेयांची अनेक मंदिरे आहेत. काही मंदिरात दत्तांची 3 मुख असलेली मूर्ती असते, तर काही ठिकाणी त्यांच्या पादुकांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. पण उत्तर भारतात असं मंदिर आहे जिथे एकमुखी दत्तांची मूर्ती पाहायला मिळते. हे उत्तर भारतातील एकमेव मंदिर असल्याची चर्चा केली जाते. वाराणसीतील ब्रह्मा घाटावर दत्त महाराजांचे हे मंदिर आहे. केवळ प्राचीन मंदिर आहे असे नाही, तरी ते भाविकांना येणारे अनुभवही वेगळे आहेत. हिंदू धर्मग्रंथात काशी किंवा वाराणसी हे शिवनगरी मानली गेली आहे. या नगरीत कुणालाही मृत्यू आला तर त्याला मोक्षप्राप्ती होते असाही विश्वास आहे. याच नगरीतील ब्रह्मघाटावर एक छोटेसे पण अतिशय प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. दत्तगुरूंचे हे प्राचीन मंदिर सुमारे 200 वर्षापेक्षा अधिक जुने असल्याचे येथे असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते. क्षेत्र वाराणसीतील दत्त मंदिरात नुसत्या दर्शनाने व्याधी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. दत्त महाराजांच्या इतर मूर्तीप्रमाणे ही मूर्ती नाही. दत्तगुरूंची ही मूर्ती एकमुखी आहे, म्हणजे इतर ठिकाणच्या मंदिरात दत्त महाराजांची त्रिमुख असलेली मूर्ती आढळते. पण वाराणसीतल्या मंदिरात असं नाही. या मंदिरात एकमुख असलेले दत्त उभे आहेत. तसेच या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की इथे असलेल्या मनकर्णिका घाटावर दत्तगुरू स्नानासाठी येतात. त्यामुळे या घाटावर दत्तगुरूंच्या चरणपादुका आहेत. अनेक प्रश्न, संकटे, आजार असलेले व्यक्ती केवळ दर्शनाने बरे होतात असे हे मंदिर. दत्त मंदिरात जाऊन केवळ व्याधींपासून मुक्ती मिळते अशी समजूत आहे. त्यामुळे आजारी लोक, वृद्ध इथे हमखास दर्शनासाठी येतात. दत्तगुरू मित्रांनो.